असताना अवघ्या 2 धावा खर्च करत असताना जबरदस्त कामगिरी त्यानं खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये केली असा प्रमोद सोरकाते ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रमोद सोरकाते आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेच कलेक्ट करा आणि या चला टीम गोरपे विनंती असेल आपण कोणताही विलंब न करता लगेचच फोल्डिंग सेट करा आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करू. जशी मॅचला सुरुवात तसं करत आवाजामध्ये परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज आंबे गावाचा आवाज प्रसादजी भाग्यवंत सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू श्रवणजी धुमाळ सर. आमच्या व्यासपीठावरती एक शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. देव पहिले मॅन ऑफ द मॅच ह्या मॅचचा हिरो नो डाऊट प्रमोद सोरकाते मॅन ऑफ द मॅच. केवळ पाटील याच्या शुभ असते पण प्रमोदला मॅन ऑफ द मॅच देत आहोत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. एका बाजूला खांडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी भाल बी. तर व्यासपीठावरती आम्ही सन्मान करणार आहोत आमचे रॉयल फ्लोरा ग्रुपचे कमिटी मेंबर. तर या आपण समोर आमच्या व्यासपीठाच्या समोर आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. तर मी मान्यवरांना उपस्थित विनंती करतो की नीरजदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. रॉयल फ्लोरा कमिटीचे मेंबर सर्व मेंबर या आपण समोर. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला ही आजची भेट पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय. अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. रॉयल फ्लोरा टीमचे मेंबर्स आपण पाहतोय. त्यांचे तर आकाशा एवढे धाडस हवे. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि या साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबासारखं काळी जावं. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि मॅचकडे वळतो आपण. मॅच रंगते सेमीफायनलची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगदार. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. कार्पेट चेंडूला देवाशिश्वी चेंडूवरती आले. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा मानस आहे इथे परंतु थोडेसे फंबल झाले आणि या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय आपण. मिलिंदला पाहतोय आपण. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि प्रमोदला पाहतोय आपण. यावेळेस आणखीन एक मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अलांद कार्पेट चालले. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला अडवते परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर हा येतोय डीप पॉइंटच्या दिशेने. चौकार डीजे. चार चौकार नक्कीच पाहायला मिळालेत आपल्याला. सॉरी 3 चौकार पाहायला मिळालेत. सुमित राणेच्या बॅट मधून मात्र 3 चौकार पाहायला मिळालेत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मोठा फटका तडाका मिस्टामिंग आहे. शतक खूप वेगाने आलेत. अर्जुन भगवान तिथे आले होते पण मिसफील्ड होतीये आणि चुकीला माफी नाहीये. याचं उदाहरण आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलंय. देवाची झेल सोडली होती. कदाचित तुम्हाला ही झेल खूप महागात पडेल याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुमित सातत्याने देत आलाय. त्याच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार पाहिलेत. अद्याप काही चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवला जाईल कारण इथे मिळालाय जीवनदान फलंदाज सुमित राणेला. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क होती मिलिंद शिसवेला पाहतोय आपण. फुलटास आहे प्रहार करायचा प्रयत्न परंतु चेंडू
बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये आणि ही येते भाईच्या स्वरूपामध्ये आम्हाला आपण रतनजी मानेरकर दर्शवत असताना ही स्कोर कार्ड वरती एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 22 धावा 22. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. चला स्पीडअप करा आपण जरा. यस पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जायचे. दुसऱ्या षटकातील मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. 2 चेंडूवरती प्रमोदची बॅट मात्र बोलेल का? एकाच चौकार एकाच षटकार पाहायला मिळेल का? मोठा फटका मिस टायमिंग आहे. षटक आहेत तिथे भगवान. चुकी मात्र होणार नाहीये. बिग विकेट डाऊन. मागच्या मॅचचा हिरो प्रमोद सोरकादे बॅक टू डग आउट. टोक डीजे. नवीन फलंदाज एनाट नंबर 4 वरती वैभवला पाहतोय आणि शेवटच्या बॉलवर जर विकेट आली तर हार्दिक प्रकाश पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपये कॅश प्राइज गोलंदाज. हॅलो 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 चिक. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जा. शेवटच्या टप्प्यावरती होता ही मॅच आली आहे. आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2026 हे पर्व आणि या पर्वातील हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. सेमीफायनलचा सामना. एका बाजूला कांडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे यांच्या अगेन्स्ट गावदेवी भालबी संघ पाहतोय आपण. अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आमचे आयोजक जय भोले क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव आणि त्यांच्या समवेत पूर्ण ऑर्गनाइज टीम आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आम्हाला साथ लाभली आमचे ऑफिशियल पंच रतनजी मानेरकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकतो सूरजजी राणे सरांना. त्याच्यानंतर आम्हाला स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आमचे स्कोरर भूषणजी भाणे सर यांना पाहतोय आपण. आणि त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी प्लस क्लिअरिटी दाखवली जाते आमचे tenniscricket.in ऑर्गनायझर ओमकार सावंत यांना पाहतोय आपण. आजच्या दिवसामध्ये अनेक मेहनत मात्र राहिली आहे. एक एक क्षण मात्र त्यांच्या वाहिनीमधून टिपला जातोय आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू नो मास लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत ते चेंडू अडवणूक होईल फेकेल तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकारी धावा लागतील त्या 26 धावा. विकेट हॅट्रिक साठी मात्र इथे कॅश प्राइज आलाय. हार्दिक प्रकाश पाटील
हार्दिक पाटील यांच्याकडनं होता विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. मोठा फटका लॉक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक, शूटला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय, हाय हँडसम मायटी हिट षटकार आणि ज्या खेळाडूने ऐवा झेल पकडलाय त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. तर या आपण व्यासपीठावरती नक्कीच मान्यवरांचं आणि ऑर्गनाइज टीमचं क्रिकेटवरचं नक्कीच प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकी ऐवा झेलवरती 200 रुपये कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेसचा बॉल फक्त दिशा दिली आहे क्षेत्र. हॅलो 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 सिंगल मात्र आली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा मोठा फटका लॉक केला, हवाई सफर चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 40 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चेंडूची मागणी मात्र केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अजय वरती हल्ला चढवला गेलाय, मात्र आता षटकार आलाय अजयच्या बॉलवरती. आणखीन एक तडाका, बिग 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 लॉंग वे बॉल गोज इट्स 6 रन. काय फटका सजवला, मनगटी ताकदीचा वापर आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. संचित पाटीलची बॅट मैदानाच्या आतमध्ये मात्र बोलतीये. दुसरा षटकार आपण पाहिला, अजय वैते हल्ला चढवला गेला. नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रमोद गायकरला आपण पाहतोय. नॅट नंबर 4 वरती गोलंदाजी मार्क वरती आलाय प्रमोद गायकर. वैभव स्ट्राईक वरती आपण पाहतोय. शॉर्ट बॉल आहे, त्याला शटाम पुल केला आहेत तिथे पण बनतील प्रेक्षक. आणखीन एक कैवा झेल आणि हा येतोय षटकार. षटकाराने धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा 52 धावा 52. आणि ज्या खेळाडूंनी मात्र शतकाने झेल पकडली ऐवा झेल त्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज असेल. या आपण आमच्या व्यासपीठावरती पुढचा बॉल प्रमोद गायकरला पाहतोय आपण. आणखीन एक मात्र उडवायचा प्रयत्न, चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. तर नक्कीच आमच्या आयोजकांचं प्रेम आपण पाहू शकता. अनेक सारे आमच्या ऑर्गनाइज कमिटी मात्र या मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलंय. लाईवा कॅश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेसचा बॉल मिस्टामिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये झेलची संधी नाकारली आहे, ते चूक झाली आहे आणि चेंडू मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये अडवलाय पण चेंडू थांबला नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार.
56 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल प्रमोद गायकर. यावेळेस मात्र मोठा फटका केला जातो परंतु चेंडू नोमास लांब ट्रॅव्हल झालाय. चेंडूला उचलतील फेकतील. एक धाव कम्प्लीट आहे. दुसऱ्या धावेचा मानस मात्र काय घडतंय मैदानाच्या मध्ये. चेंडूची फेकी मात्र खराब पाहायला मिळाली आपल्याला आणि या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. आजचा दिवसाचा विचार जर केला दोन्ही संघाने आजचा दिवस गाजवलाय आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ही थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे खरबाई बदलापूर तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसाची अंतिम फेरी आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 1 ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट तर खऱ्या अर्थानं प्रत्येक जण एन्जॉय करतोय. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आणि थर्रार क्रिकेटचा हे सर्व काही आपल्याला या धर्मवीर चषक 2026च्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं अंबरनाथ गाव आणि या अंबरनाथ गावातील ह्या ऐतिहासिक क्रीडांगणाने या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या अगेन्स्ट अगदी खऱ्या अर्थाने एका बाजूला जय खांडेश्वर गोरपे संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब भाला संघ आपल्याला पाहायला मिळते. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या अगेन्स्ट एका कॅलिबरचे, एका ताकदीचे, एका हिमतीचे आणि एका क्षमतेचे 2 दिग्गज संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. म्हटलं जातं ना जबी लोहे को लोहा टकराता है तभी चिंगारी जरूर निखरती है. आता चिंगारी निघेल यात मात्र काही शंका नाही आहे. पहिला बॉल देऊयात दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर 64 बनल्यात पहिल्या 4 षटकामध्ये आणि 65चं लक्ष्य. पहिलाच बॉल टप्पा पडला, उसळी घेतली आणि बॅटची हलकीशी एज घेत असताना एज अँड टेकन ज्या बॅटरसाठी ट्रॅप रचलं गेलं होतं त्या बॅटरला आता ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलाय. मोठा मासा गळाला, वाघाची शिकार. बॅट्समन देवा इज बॅक टू द पॅव्हेलियन. आदित्य भागवंत आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आदित्य, पहिल्याच बॉलवरती वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या बॅट्समनसाठी जाळं रचलं गेलं होतं त्या बॅट्समनला आता जाळ्यामध्ये अडकवण्यात आलाय. विकेटचं पतन. The batsman candidate in at number 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय विकास पाटीलला आपण पाहतोय. अगदी सलामीवीर देवा आणि भगवानला आपण पाहिलं. त्यानंतर देवा बाद झाला, विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला देवाची जागा भरण्यासाठी. 65चं लक्ष्य आहे. 0 पासून विश्व निर्माण करावा लागेल, 0 पासून 65 बनवावा लागतील. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, मिड ऑनला क्लिअर केलाय, बॅकअप आलाय पण इंडिया गेटच्या मधून बॉल फरार. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. हा आलाय दमदार चौकार. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत. बॅट्समन विकास पाटीलच्या बॅटमधून चौकारानं आपला अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलाय. बॅट्समन विकास पाटीलला आणि पहिलाच ठोकलाय शानदार चौकार. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल क्रॉस पॅडेड फटका एक्झिक्यूट केलाय. हा देखील फटका जबरदस्त आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर बॉल पर्यंत आला, बॉलला कॅरी केला, बॉलची थ्रोपिंग करेल तोपर्यंत 2 धाबा एकवटण्याचा अवधी जरूर होता आणि इथे 2 धाबा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा मिळाल्यात. परेश सुलखातेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल बॅटची बाहेरची एज, बॉल हवेमध्ये आणि झेलची शक्यता. गली रिजन मध्ये फिल्डर डाऊन द बॉल, विकेटचं पतन. सागरजी भोईर यांना विनंती असेल या आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं. आणि राहुल दादा आपण देखील या. A1 जोडी आहे आणि या A1 जोडीचा आपण करूयात धर्मवीर चषक 2026च्या वतीने सहर्ष
मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टीम जय खांडेश्वर गोरपे संघाला लागला धक्का क्रमांक दुसरा. 4 बॉल आतापर्यंत भरपूर चांगला हाताळल्यात. म्हणजे परेश सुलखातेनं कारण पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय घेण्यास भाग पाडला. परेश सुलखातेनं पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली देवाची. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये विकास पाटील आला, त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक डबल आपल्याला पाहायला मिळाल. त्यानंतर लगेचच त्याची देखील विकेट संपादित केली गोलंदाज परेश सुलखातेनं. नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. प्रमोदला आपण पाहतोय. प्रमोद गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आल्या लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड इट, उंची जास्त आणि लांबी ही देखील तितकीच जास्त. मॅक्स हिट अँड फ्लायटेड हिट, क्रॅकिंग सिक्सर. षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय जबरदस्त. आसमानी टोला मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रमोद गायकरच्या बॅटमधून. षटकार आला. शेवटचा बॉल क्रॉस बटेट आडवा बॅटचा हा कडबॉल गोळीच्या वेगाने फरार. सीमा पार, धावा मिळतील 4. हा आलाय शानदार चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय खांडेश्वर गोरपे हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 16 अंकावरती. 16 ऑन बोर्ड. 65चं लक्ष आहे. 16 बनल्यात. आता 49 धावा अजूनही करायच्या या मॅच मध्ये येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आता 49. 49 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 18 balls. 16 on board, loss of 2 wicket. First over completed on the scorecard from team जय खांडेश्वर गोरपे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार प्रमोद सुलखाते. मागच्या मॅचचा हिरो, पण या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रमोद सुलखाते बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि स्ट्रायकिंग केला बॅट्समन लेफ्ट हँडर बॅटर तयार भगवान. पहिला बॉल भगवान तयार. यावेळेला वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रमोद सुलखातेचा आपण पाहताय आणि त्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी राहिलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल दफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळायला लागला गेला 16. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये कॅप्टनने इन्व्हाइट केला प्रमोदला आणि त्यांना पहिलाच बॉल डॉट फेकलाय. फुलोर रेंजचा बॉल, फटका मिस टायमिंग आहे. बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ फंटास्टिक कॅच, आउटस्टँडिंग कॅच मैदानाच्या आतमध्ये. लॉंगऑन मध्ये रामदासला आपण पाहिलं, जबरदस्त कॅच, जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. अगदी बॉलचं जजमेंट घेतलं, बॉल पर्यंत पोहोचले, त्यानंतर थोडस स्कीड झाले, पण त्यानंतरही फायनली कॅचला कंप्लीट केलं. झेल टिपलाय, खेळ आता संपला बॅट्समन भगवानचा आणि धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल तिसरा टीम जय खांडेश्वर गोरपे या संघाला 16 धावा. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग पहिल्या 4 षटकांमध्ये केली, ती म्हणजेच गावदेवी भाल या टीमनं. आणि जर भाल संघ आज क्वालिफाय झाला तर आकाशदादा मात्रे वसार यांच्या माध्यमातून मेजवानी असेल. नवीन बॅट्समन शनील आपण पाहतोय. धीम्या गतीचा बॉल, लाईन पिक केली आणि हा पिकअप स्ट्रोक कॅप्टनला केला, फिल्डरला त्याच्या जागेवरती फिक्स, पण बॅट्समन शनीने ठोकलाय.
त्याच्या डोक्यावरून एक ब्रँडेड 6 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. बावीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला 22. यावेळेला बॉल खऱ्या अर्थानं औसाईला टर्न केला डीप मिड विकेट मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर बॉल पर्यंत आला, बॉलची थ्रोफेकी केली, तोपर्यंत एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. सिंगल मिळाली या बॉलवरती आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलं 23 या अंकावरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक ओव्हर नंबर 2 मधील. हो, पुढे येऊन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत केली या बॉलला आणि निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता 5वा बॉल डॉट. यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न ओव्हर द बॉल रेट, पण लॉंगचा फिल्डर डाऊन द बॉल. कशी चुकी करेल फिल्डर. अखेर टिपलाय फिल्डर नसेल आणि संपला बॅट्समन प्रमोदचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. जबरदस्त कॅच आपल्याला रामदासची पाहायला मिळाली. अगदी या आधी देखील रामदासची एक जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तोच रामदास आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉल होती या विश्वाचा पहिलाच बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं. अगदी लक्ष 65चं असताना धावफलकावरती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना गोरपे टीमने धावा केल्यात त्या 23. बेचाळीस धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 42 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 11 बॉल्स. ओहो, पुन्हा एकदा रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी. सलग येणारा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला. यशस्वी गोलंदाजी टीम बाल संघाची आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला देखील फुल ऑर्लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट आणि पॅटच्या मधून बॉल निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये आला या डॉट बॉल. एंड ऑफ द 3rd ओव्हर. षटक क्रमांक 3चा देखील कंप्लीट झाला खेळ आणि 3 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये गोरपे संघ जाऊन पोहोचला तब्बल 28 या अंकावरती. यस, शेवटच्या बॉल शिल्लकचा विजयासाठी धावा करायच्या 37. मनाला आपण पाहताय इनफिल्डच्या वरून चाबुक स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. आता सिंगल डबल चौकारांना काही फरक पडणार नाही. या षटकारांना मी पण म्हणेन तर खऱ्या अर्थानं काही फरक पडणार नाही, कारण भरपूर वेळानंतर आता आक्रमणाला सुरुवात केली बॅटरनं. टप्पा पडला, सडनली बाउन्स झाला. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये जणू काही खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मनालचा राहिला. आला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता सध्या चकडीला झाले. मनाल पुन्हा एकदा निघालाय.
ड्राईव्ह केलाय अगदी व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न लॉंगॉसचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल पण त्याला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी एकतर्फी मॅच आता खऱ्या अर्थानं झुकत असताना या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली आहे ती म्हणजे गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघानं. एट फील्डच्या वरून उडवला फटका जबरदस्त आहे. चौकार पुन्हा एकदा ठोकलाय चांगली कामगिरी अगदी या फटक्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्टील 2 टू गो. दिशा पाहावी लागेल पुन्हा एकदा नो बॉल. यस इट इज नो बॉल. आता खऱ्या अर्थानं आमचे प्रेक्षक राजा आमचे मान्यवर देखील परतीचा प्रवास करत असताना फ्रीचा बॉल कारण त्यांना देखील माहिती आहे एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू का होईना पण विजयाच्या उंबरट्यावरती पाऊल ठेवलंय टीम गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघानं. येस प्रमोदजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून आपण 2 प्रमोद पाटील पाहिले होते. आता तिसरे प्रमोद पाटील देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचे अंतिम 2 बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. त्यावेळेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि निघून झाला विकेट किपरच्या हातामध्ये. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा सामना पूर्णपणे आपल्या केशामध्ये ओढून घेतलाय. यावेळेला शॉट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला खेचून मारलाय